बदलापूर पूर्वेकडील पोस्ट ऑफिसमधून सर्वसामान्य नागरिकांना एकच उत्तर रोज ऐकायला मिळतंय, ते म्हणजे आमचं सर्व्हर डाऊन आहे. होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे. पोस्ट ऑफिसमध्ये रोजच लांबच लांब रांगा बघायला मिळतात आणि या रांगांमधील वैशिष्ट्य असं की प्रत्येक दिवशी तेच नागरिक या ठिकाणी रांग लावून असतात. याला कारण असे की वर्षाच्या 12ही महिने पोस्ट ऑफिसमधून या नागरिकांना मिळणारे एकमेव उत्तर म्हणजे सर्व्हर डाऊन आहे आणि त्यामुळे दिवसभर हातातली सगळी कामे टाकून पोस्ट ऑफिसमध्ये रांगेत उभं राहायचं. कार्यालयाची वेळ संपेपर्यंत वाट बघायची आणि मग माघारी फिरायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच सगळा दिनक्रम करायचा. गेल्या आठवडाभरापासून बदलापूरच्या पोस्ट ऑफिसमध्ये नागरिक सर्व्हर नीट होण्याची वाट बघतायत. जिथे सरकारने डिजिटलायझेशनच्या नावाखाली मोठमोठ्या जाहिराती केल्या आहेत, त्या सगळ्या जाहिराती बदलापुरातील पोस्ट ऑफिसमधली वस्तुस्थिती पाहिल्यावर फोल ठरतायत. मुख्य म्हणजे खासगी कार्यालयांमध्ये अशा प्रकारची अडचण येत नाही, मग सरकारी कार्यालयात सुधारणा का होत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य बदलापूरकरांना पडलाय. स्पीड पोस्ट करायचा आहे, गुंतवणूक केलेले पैसे काढायचे, पैसे भरायचे आहेत, या न त्या कारणांनी सरकारी सुविधा घ्यायला गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पोस्ट ऑफिसमधून एकच उत्तर दिलं जातंय, आमचं सर्व्हर डाऊन आहे. कोण ऐकते का? रास्त होतोय ना, सगळ्याच होतोय. आमचा नेट जायची बारी झाली, रास्त होणारच नाही. काय हो, बरोबर आहे का नाही? पाऊस आला तर उभं राहा पावसात. काय बोलायचं, काय बोलण्यात अर्थच नाही. कुणी ऐकत नाही. कोण ऐकते? आता लाईनला आहे काय? आता मध्येच नेट गेला की त्याला पळा घेतली, काय करणार काय? तुम्ही काय कामासाठी आलात? हे रजिस्टर रेडी करायची, त्या लाईनीला उभं राहायचं का माणूस? कामात निश्चितच येतं की. रांगेत उभा राहणारा ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग सगळेच या परिस्थितीला वैतागलेत. असे असताना संबंधित प्रशासन यावर उपाय कधी सुचवणार? प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील खाजगीकरण करायचे आहे का? आणि त्यामुळेच अशा समस्या समोर आणल्या जात आहेत का, असा सवाल इथली परिस्थिती पाहिल्यावर येतो. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. लोकतंत्र बदलापूर या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.